बुद्धांनी पहिली लढाई सुरू केली ती इथलं जे माणसांमधला भेद होता त्याच्या विरुद्ध सुरू केली. मग बुद्ध भिक्खूंना मारण्यात का आलं? चारवाकाला कोणी मारलं? बसवेश्वर अण्णांचा छळ, ते तर कट्टर हिंदू होते, त्यांचा छळ कोणी केला? ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांना आत्महत्यापर्यंत घेऊन गेले, ते घेऊन जाणारे कोण होते? ते तर हिंदू होते. मग त्यांचा छळ का केला? तुकाराम महाराज जे अतिशय उच्च शिक्षित प्रचंड ज्ञानी हिंदू होते, मग त्यांचा छळ का केला? कोणी केला? शिवाजी महाराज तुम्हाला राज्याभिषेक करताच येणार नाही, मी त्या जातीचेच नाही म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला गेला, ते कोण होते? शिवाजी महाराज कट्टर हिंदू होते. संभाजी महाराज कट्टर हिंदू होते, पण त्यांचा मारण्याचे कट कोणी रचला? आणि संभाजी महाराजांनी कोणाला हत्तीच्या पायाखाली दिलं? जेव्हा कर्मकांडाविरुद्ध महात्मा फुले उभे राहिले आणि त्यांनी महिला शिक्षणाला हात घातला, ज्या महिलांना तुम्ही स्पष्टपणाने तोंडावर सांगितलं जायचं की तुमचं काम फक्त उपभोगाची वस्तू आहे, तिचा उपभोग घ्या आणि तिला समाजाच्या बाहेर ठेवा, त्याच्या विरोधात लढाई सुरू केली महात्मा फुलेंनी. काय चुकलं त्यांचं? मी त्याला मांडण्याचा प्रयत्न केला. प्रश्न ह्या परिवर्तनवादी नेत्यांना ज्या विचारांनी सतवलं, ते विचार हे बदलावाला मान्यता देत नव्हते, आणि जे बदलाव मान्य करत नाही त्याचा अर्थ सांगा. हिंदू धर्म हा परिवर्तनवादी आहे.